प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे विभागीय सेंटर आहे। आपल्याला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आज हजर आहेत, काही रस्त्याने येत आहेत। या सगळ्यांचा एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे की सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे। मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी या सरकारनं शेतकऱ्याला लबाड आश्वासन दिलं, जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ। योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली। सत्ता अशी जशी आली नाही, अघोरी सत्ता आली, प्रचंड बहुमत मिळालं, पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेलं, शेतकऱ्याला दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा कुठेतरी त्यांना विसर पडलेला आहे। त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारला सांगणं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय शांत बसणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला, कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत, आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे। कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार हमी भाव देत नाही चांगला, त्यांना पैसे मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये 3-4 जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला जो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही। आज 4,800 रुपये भाव देते, पण आमची मराठा मावळा संघटनेची मागणी आहे की 6,500 रुपये हमी भाव सोयाबीनला द्यावा, तरच शेतकरी जगतील, तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीतरी उत्पन्न मिळेल। त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला 24 तास वीज देऊन टाकू, त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो। ते देखील या आरामखोरांनी, लबाडांनी ते आश्वासन पाळलं नाही। आज 24 तास तर लाईट जाऊ द्या, परंतु 4-4 तास सध्या लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे। त्यामुळे आज आमची मागणी आहे की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज द्या आणि 24 तास वीज द्या, ही अशी मागणी आहे मित्रांनो। त्याचबरोबर चौथी मागणी आहे, 100 रुपयाला जो पीक विमा आहे तो खरोखरच गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे। त्यामुळं 100 रुपयाला पीक विमा चालू राहिला पाहिजे, ही अशी चौथी मागणी। 1 रुपयाला चालू राहिला पाहिजे, त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। याच्या पुढे तुमची काय भूमिका असणार आहे? जर सरकारनं, आम्ही एवढं आंदोलन करून जर सरकारनं या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही मुंबईमध्ये धडकू आणि मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचं काम करू आणि प्रत्येक पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये सरकारावर 420 चा गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर या सरकारमध्ये जेवढे मंत्री असतील, जेवढे मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येकाला धारेवर धरण्याचं काम मराठा मावळा संघटना करणार आहे। सरकारने जे 1 रुपया पीक विमा दिलेला आहे, परंतु त्याचे भरपाई म्हणून त्यांनी 19 रुपये, 49 रुपये अशी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली, यावर तुम्ही काय सांगणार? 1 रुपया विम्यामध्ये जे काय सरकारने नामात्र पैसे देऊन क्रूर शेतकऱ्याची जी चेष्टा केलेली आहे त्याचा तीव्र शब्दात सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्यामुळं शेतकऱ्याला चांगले पैसे विम्याच्या माध्यमातून मिळाले पाहिजे आणि त्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, अनेक पेपरला वाचले की अनेक मंत्र्यांनी त्या विम्याच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि 1 रुपयाचा विमा या महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे आणि त्याला मोठी अमाऊंट शेतकऱ्याला मिळाली पाहिजे अशी आमची मागणी। मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, मराठा मावळा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष।